श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 16, समास 6, वायुस्तवन. प्राण्यांच्या देहामध्ये वायू प्राण असतो. चलनवलन होण्यास तोच शक्ती देत असतो. प्राण, अपान, उदान, व्यान, समान अशा 5 प्रकारांनी तो माणसाच्या शरीरात वावरतो. हे 5 मुख्य प्राण आहेत. नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे 5 उपप्राण आहेत. वायू अशा प्रकारे शरीर चालवतो. वायूच्या बळानेच पंचभूत एकमेकांमध्ये मिसळली जातात. ब्रह्मा, विष्णू, महेश, स्वतः जगदीश्वर अंतरात्मा हे वायू स्वरूपाचेच आहेत. विचारांती विवेकी पुरुष हे जाणत असतात. पिंडामध्ये, ब्रह्मांडामध्ये आणि बाहेर कंचुकापर्यंत देखील त्याचा व्याप आहे. अशा रीतीने पुरून उरणारा वायू मोठा सामर्थ्यवान आहे. समर्थांनी रामभक्त मारुती जो त्यांचा आदर्श होता, आता त्याचं वर्णन केलंय. कारण वायूचा मुलगा म्हणजे हनुमंत. श्रीरामाच्या स्मरणामध्ये तो नित्य तल्लीन असायचा. त्याचं तन आणि मन अखंड गुंतलेलं असायचं. हनुमंताला प्राणनाथ म्हटलेलं आहे. यावरून त्याचं सामर्थ्य लक्षात येतं. सूर्यबिंब गिळायला उड्डाण करणं, लंकेत जाऊन राक्षसांचा संहार करणं, सीतामाईला प्रभू रामचंद्रांची मुद्रिका देणं, या सर्व पराक्रमाच्या गोष्टींनी त्याची शक्ती, त्याची बुद्धी, विद्या आणि त्याची अनन्य शरणागती कळते. स्टार नोट: समर्थ रामदासांनी बल, बुद्धी आणि विद्या देणाऱ्या हनुमंतांची देवळं उभारली आणि सशक्त आणि सुदृढतेचा मंत्र दिला. श्रीराम समर्थ श्रीराम.